हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नुकतंच नाक्यावर आलेलो आहे आणि हा बघा आपला नाका. तर मित्रांनो, पूर्ण जून महिना गेलेला आहे. आज 28 तारीख आहे आणि फक्त एकच दिवस पाऊस पडलेला आहे. त्यामुळं बहुतेक वरून राजा नाराज झालेला आहे. तर पाऊस यायला पाहिजे सर्वात मेन म्हणजे. आणि बघूयात आपल्याला कुठलं भाडं आणि केव्हा लागतं ते. ओके मित्रांनो, आपल्याला जवळजवळ 1:30 वाजता आहे ना आता एक भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना लक्ष्मीनगर आहे ना, तिथून 2 कोठे आहे आणि एक फ्रीज आहे. ते घ्यायचं आणि अंजनी लॉन्च आहे ना पातळी भाड्याचं तिथं ते पोचवायला जायचं. तर लोड करण्यासाठी इथं आलो बघा आता आपण. झालं फ्रीज आणि 2 कोठे ठेवल्या. तर जाऊया आपण अंजनी लॉन्च, नारायणनगरच्या पुढं पातळी पाड्याच्या पुढं. चलो. तर आपण ते लोड केल्यानंतर आहे ना आपण निघालेलो आहे बघा. आता आपण जाणार आहे अंबड पोलीस चौकी. त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर तो पातळी पाड्याच्या अलीकडचा बोगदा आणि तिथून RK लॉन्चपासून सरळ खाली असा आपला मार्ग आहे. आता येईल हायवे. इथे ह्या हायवेला नाही तर उतरायला जागा आहे आणि हायवेवर चढायला पण जागा आहे. हे आलं टोयोटाचं शोरूम हायवेचं. पातळी फाटा आहे मित्रांनो. मित्रांनो बघा, आता इथं खाली करण्यासाठी झालं आहे बघा आपण. या बिल्डिंगमध्ये इथं खाली करायला आलो बघा. उतरवता येते आता फ्रीज उतरलं का परत आपला नाका. चला, झाली आपली गाडी खाली. तर मित्रांनो, आपण आता ते फ्रीज आणि 2 कोट आहे त्यांचं भाडं सोडून आहे ना आपण नाक्यावाल्यानंतर आपल्याला लगेच घरसामाचं भाडं लागलेलं आहे. तर ते लेखानगरचं ते संतोषी माझा चौक आहे ना, तिथून घरसामान लोड करायचं आहे आणि ते कालिका चौकामध्ये पोचवायचं आहे. तर लोड करण्यासाठी बघा आपण इथं आलेलो आहे. आणि हे बघा मंदिर. कशाचं आहे रे मंदिर? हां, तर ओम नमः शिवाय शिव मंदिर आहे. आणि झाडी बघा किती छान आहे. हे बघा मस्त झाडी बघा एकदम. सामान लोडिंगची सुरुवात केली त्यांनी. आता काय 15-20 मिनटात येऊन जाईल. छोटंसंच आहे, कमी सामान आहे खूप. आपण सामान उतरवण्यासाठी इथे आलेलं आहे बघा. इथं खाली करायचं या बुळीमध्ये आतमध्ये. तर काय नाही, सामान थोडंसंच आहे, पटकन होऊन जाईल. गाडा केला बघा, गाड्यावरती सामान घेऊन जाऊन राहिलं ते बघा. काय नाही, आता थोडंसंच आहे एवढं.
हात गाडीवर टाकून आहे ना गोळीमध्ये नाही ना आत खूप आतमध्ये आहे. त्यामुळे ते हात गाडीवर टाकून ते सोपं जाऊन होऊन राहिले त्यांना. तर मित्रांनो आपण ते घर सामानचं भाडं खाली करून कालिका चौकात आणि आता नाक्यावर आलेलो आहे. आणि मित्रांनो बघा आज आपल्याला एक तर पहिलं भाडं ते फ्रीज आणि 2 कोठ्या होत्या त्याचं लागलं होतं ना. आता हे दुसरं घर सामानाचं लागलं. तर आज आपल्याला असे मिळाले 2 भाडे. तर छान वाटलं आज. आणि मित्रांनो बघा आज आभाळ बघा कसं आलेलं आहे बघा हे बघा वरती. आणि पाऊस पण थोडीशी बुरबुर चालू आहे बघा. अशी रस्ते सर्व ओले झालेले बघा. असे रस्ते आहे ना असे थोडे थोडे ओले झालेले. गाडीच्या काचावर पण कसे असे बुनके आलेले बघा असे पाण्याचे. तर पावसाची पण थोडी थोडी सुरुवात झालेली आहे. आणि पाऊस येणं फार गरजेचं आहे मित्रांनो. यायलाच पाहिजे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आज इथंच संपवू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू. मित्रांनो घरी जायची वेळ झाली. घरी निघालो आणि लगेच आपल्याला एक भाडं लागलं. तर एक कपाट आहे आणि एक फ्रीज आहे. ते खंडेराव महाराजांचं मंदिर आहे ना चौक आहे ना मॉडर्न शाळेच्या पुढं तिथून घ्यायचं आणि ते त्याच्यात पुढच्या गल्लीत टाकायचं. तर ते लोड करण्यासाठी झालं बघा. आणि हे बघा एक खंडेराव महाराजांचं मंदिर बघा. हा पाठीमागचा भाग आहे. हा ओम खंडेराव महाराजाय नमः. हा मागचा भाग आहे मंदिराचा. मंदिर किती छान आहे बघा. एकदम मस्त मंदिर आहे ना. एकदम छान मंदिर आहे. एकदम मस्त मंदिर आहे. भारी आहे मित्रांनो. खंडेराव मंदिर किती भारी बघा. छान आहे एकदम बघा. शिवाय ओम नमः शिवाय. किती छान मूर्ती आहे बघा. भारी मूर्ती आहे. सोड तू सोड वरच्या आल धर वरच्या खाली जा वरच्या इकडच्या साईडला घे इकडच्या साईड. लोड झाले फ्रीज आणि कपाट. निघूया आता आपण. चला लोड झाली आता. बस बाजूच्याच गल्लीत सोडायचं आपल्याला. तेव्हा आपण उतरण्यासाठी इथं आणलेले बघा. उतरायचं ते आता. उतरवलं त्यांनी.